काय नेमकं काही तुमच्यावर घडलेलं आहे? माझ्यावरती अमित कृष्णात सावंत यानं अत्याचार केलाय. त्याच्याकडून पैसे घेतले होते. माझी घरची अडचण थोडी होती. त्यासाठी त्यानं मला पैसे दिलेला म्हणजे की व्याजानं 10% देतो असं बोलला आणि महिन्याला परत कर बोलला. पण मी त्याला 2-3 महिने दिलं व्यवस्थित मुद्दल व्याज त्याला दिलं. पण काही घरी अडचण असल्यामुळं मी त्याला 1 महिना देऊ शकले नाही, 2 महिने देऊ शकले नाही. त्याचा फायदा त्यानं घेऊन मग घरी माझ्या कोणी नसताना तो माझ्या जवळ येऊन माझ्यावर अत्याचार केला. नकळत माझे व्हिडिओ त्याने तयार केले आणि हा व्हिडिओचा फायदा घेऊन माझ्याशी त्यानं कधी बाहेर गाडीमध्ये तर कुठं कामावर जाताना असं त्यानं मला ती व्हिडिओची धमकी देऊन त्यानं वारंवार अत्याचार करत होता. मग परत माझ्या जावयाला त्यानं मारहाण केली म्हणून विचारायला मी त्याला गेले. तर विचारायला गेल्यानंतर परत त्यानं त्याच्या घरी पण मला ओढून घेतलं. माझ्यावर भरपूर अत्याचार झाला म्हणून मला सहन झालं नाही म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये गेले त्याची तक्रार नोंदवायला. पण त्यानं मला माझ्या जावयाला व्हिडिओ माझे पर्सनल काय असतील ते त्याने दाखवलं. त्यानंतर मला भरपूर त्रास झाला. माझ्यासारख्याच अजून त्याच्यामध्ये तिथं डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर अजून 300 व्हिडिओ त्याचे आहेत असे समजले. तो व्हिडिओ त्यानं त्याच्या मित्राला रोहित कदम याला पाठवले आणि त्यासमोर त्याची बायको प्रतिभा अमित सावंत हीही सामील आहे. त्याच्यामुळं मला भरपूर त्रास व्हायलाय. माझाच त्रास बघून माझ्यासारखे अजून कोणी त्यानं कोणाला फसवलं असतं तर त्या बहिणींनी पण येऊन त्याच्या समोर पोलीस स्टेशनला येऊन त्याच्या विरोधात कारवाई करावी एवढीच माझी विनंती आहे. माझ्यासारखा अत्याचार कोणी सहन करू नका. आत्ता वेळ आहे तोपर्यंत सावरून घ्या तुम्ही. काय घडलं आणि सुरुवातीला तुम्हाला कशाची अडचण झाली? तुम्ही कोणाशी संपर्क केला? काय झालं? किती पैसे घेतले? आमच्या गाडीवरती तो ड्रायव्हर होता आणि त्या महिला आमची ओळख झालेली होती. त्याचा केकचा व्यवसाय आहे. केकच्या व्यवसायामुळे गाडीवरती ड्रायव्हर आलेला आणि ड्रायव्हर आल्यानंतर ना माझ्या घरात थोडी आर्थिक अडचण असल्यामुळं त्यानं मला पैशाचं म्हणजे पैसे त्याला व्याज देऊ शकले नाही. मुद्दल दिली पण व्याज देऊ शकली नाही त्याला. पण त्याच व्याजाचा फायदा त्यानं घेऊन माझ्याशी जवळकी केल्याचं त्यानं म्हणजे मला असं वाटलं की तो 2 लाख रुपये मला दिलेला 10% व्याजानं परत पैसे फेडले तरी तो वारंवार फेडून सुद्धा परत 25,000 ते 30,000 रुपये अजून दे म्हणून तो घरी वारंवार येत होता. मग ह्या विरोधात आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती एकदा. पण त्यांनी काय आमची कारवाई घेतली नव्हती. त्याला समज देऊन त्यांनी सोडलेलं होतं. पण तो परत आहे तसाच तो परत मागं तसं पुढं करत होता. महिलांच्याकडून फक्त एक पैशाची लालूच देऊन त्याला त्यांच्याशी जवळकी साधायची होती. त्याच्यावर अत्याचार करायचा होता. त्या पैशांच्या नादामध्ये त्याचे व्हिडिओ तयार करून घेतो आणि त्या व्हिडिओचं त्यांना धमकी देऊन वारंवार त्यांच्यावर अत्याचार करून त्यांची व्हिडिओ व्हायरल करणार ही धमकी देऊन तो परत लेडीजांच्या जवळ जातो. ह्यामध्ये त्याची बायको आणि त्याचा मित्र हे दोघेही सामील आहेत. तर त्याला माझी तरी इच्छा आहे की अशा नराधमाला कमीत कमी फाशीची तर शिक्षा व्हायला पाहिजे. कारण परतून बाईला डोकं वरती उचलून चालायला यायला पाहिजे. बाईची किंमत काय आहे ते ह्याला आता कळायला पाहिजे. यातील जे काही पीडित महिला आहेत या गांधीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गडमुशिंग गावातील आहेत. तर या ज्या काही पीडित महिला आहेत यांना यातील आरोपी अमित कृष्णांत सावंत राहणार गडमुशिंगी हा तो त्या महिलेच्या गाडीवरती चालक म्हणून काम करत होता. तर त्या महिला पैशाची आवश्यकता 2023 मध्ये पैशाची आवश्यकता असताना त्या पैशाची काही गरज आहे ती ह्या जो इसम आहे आरोपी इसम त्यानं एक 2 लाख रुपये त्या महिलेला एक व्याजापुढे 10% व्याजाने दिले होते आणि त्यानंतर त्या महिलेला ते व्याजाची काही रक्कम परतावा देण्यात तिला शक्य झाली नाही. तर त्या जो आरोपी इसम आहे त्यानं तिला शरीरसुखाची मागणी केली आणि त्यानंतर त्या महिलेच्या गैरफायदा घेऊन त्यानं घरी किंवा इतर एक लॉज ठिकाणी अशा ठिकाणी नेऊन तिच्यावरती हे केलं बलात्कार केलेला आहे. आणि त्यानंतर जे काही हे आहे पीडित महिला आहे तुझे मी व्हिडिओ व्हायरल करेल असं तसं म्हणून तिला धमकावून तिच्याशी वारंवार ह्याच गोष्टी करत होत्या. परंतु ती पीडित महिला आहे तिच्या घरच्यांना विश्वास घेऊन ही हकीकत सांगून त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर यामध्ये गांधीनगर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक 144/2026 BNS कलम 64 77 351 2 त्याचप्रमाणे सावकारी कायदा कलम 39 कलम 45 अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. तर या गुन्ह्यातील आरोपी आम्ही हा तात्काळ अटक करून त्याला मान्य न्यायालयासमक्ष हजर केलेला आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून याचा अधिक तपास चालू आहे.